बुलेटिनची सुरुवातच एका मोठ्या बातमीने करतोय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्याकरता मोठा सौदा झाला असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। याकरता 2000 कोटींचा व्यवहार झाला असा आरोप राऊतांनी केलेला आहे। राऊत यांच्या याच आरोपांना शिंदे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। ट्विटरवर तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल म्हस्के यांनी विचारलाय। ट्विटरवर नरेश म्हस्केंनी उत्तर दिलेलं आहे। तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न संजय राऊतांना विचारलेला आहे। संजय राऊतांनी टीका केलेली होती की 2000 कोटींचा सौदा झालाय शिवसेना हा पक्ष आणि नाव घेण्याकरता। रात्रीची भांग गावठी ब्रँड गरज आहे साहेब तुम्हाला ट्रीटमेंटची। फार या ठाण्याला उघडं आहे फेमस हॉस्पिटलचं दार। बरळच सुटलाय काहीही अन तारतम्य काहीच नाही। तुमच्या बाष्कळ प्रतिक्रियांवर शेंबड पोरही हसताय भाई। लोक म्हणतात राऊतांचं काम एकदम फत्ते झालं। शिवसेनेची वाट लावण्याचं षडयंत्र सफल झालं। संजय राऊत तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न नरेश म्हस्केंनी विचारलाय। त्यांचं डोकं ठिकाणावरती आहे का असा प्रश्न विचारावा वाटतो। रात्रीची भांग असेल किंवा रात्रीचा गावठी ब्रँड असेल, कदाचित त्यांच्या बरळण्यावरती त्याचा परिणाम झाला आहे। त्यांना खरोखरच ट्रीटमेंटची गरज आहे। मी वारंवार सांगतोय की आमच्या ठाण्यामध्ये एक फेमस हॉस्पिटल आहे। संजय राऊतांवरती त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे। ते आमच्या ठाण्यात अवेलेबल होईल। त्यांच्या ज्या बाष्कळ प्रतिक्रिया आहेत ना, त्यांच्यावरती शेंबडं पोरही आता हसतं। त्यामुळे त्यांनी एक सुपारी घेतली होती शिवसेना संपवण्याची। राष्ट्रवादीकडनं असेल, कोण म्हणतं शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती शिवसेना संपवण्याची। आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत। शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर गंभीर आरोप केले। शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय। किती मोठं डील झालं हे समजून घ्यायचं असेल तर 100 ऑडिटर्स लावावे लागतील। जो निर्णय आला आहे तो न्याय नाही, तो फक्त एक सौदा आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। तसंच भविष्यात दिल्लीतले लोक आणखी गोष्टी विकत घेणार असल्याचाही दावा त्यांनी केला। जो पक्ष आणि जो नेता शाखा प्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50-50 लाख रुपये देतात, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घ्यायला 100 कोटी देत आहेत, तो पक्ष शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल। आतापर्यंत चिन्ह आणि शिवसेना हे नाव विकत घेतलं गेलं। हा न्याय नाही आहे, हा न्याय हा निर्णय विकत घेतलेला आहे, हा सौदा आहे, हे डील आहे। आणि आतापर्यंत 2000 कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च झालेले आहे। पुढचं मी तुम्हाला भविष्यात सांगेन, पण मी आता माझ्या मतावर ठाम आहे। हा निर्णय हा विकत घेतलेला निर्णय आहे। यापुढे असं अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे। एक दिवस हे मुंबई आणि महाराष्ट्र सुद्धा विकत घेतील दिल्लीचे लोक।